का मी गेलो. बसा ना. भावांनो आता चाललोय आम्ही हरिहरेश्वरला. तर त्याला आपण भेटूया हरिहरेश्वरला. हे सगळे मित्रमंडळी आहेत माझे. हे आहे करा माझ्या ब्लॉग मध्ये. तर आता आम्ही वाजले 4:30. आता आम्ही चाललोय हरिहरेश्वरला. पण बघूया आता किती वाजता तिथे पोहोचायला. पाहूया आता. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चला भेटूया आता हरिहरेश्वरला. मित्रांनो आता आम्ही घाटात पोचलेलो आहे. आता थोड्या वेळात बाग मंडळाला पोचू. काही मध्ये अडचणी आलेल्यामुळे आता लवकर आम्ही गेलो नाही. 1 तास फुकट गेला आमचा. आता डायरेक्ट आता आपण उद्या भेटूया. चला. तर मित्रांनो आज पहिला दिवस. आता आम्ही घरातून निघालेलो आहे. तर आता तुम्ही बघू शकता की मित्राच्या घराच्या बाजूला एक चांगला बीच आहे. पाहू शकता तुम्ही. बघा हा बीच आहे तो. भावाना बाग मंडला बीच आहे. व्ह्यू बघा तुम्ही. हाय वाडी. हाय वाडी. हाय. काय बोलायचं हे काय आम्ही कुठे पोहोचलोय आता. कुठे नाही पोचलोय काय. तुम्ही कधी एवढं पाणी लोकेशन बघा, बघितलंय का? लोकेशन. बघितलं का एवढं पाणी. आपण आता पोहोचलोय. तो डॅम आहे. आई तिकडे जायचं का. चला त्याच्यावर जाऊया. बसू ना त्याच्यावर थोडा वेळ. तो तिथून आता पूर्ण व्ह्यू 1 नंबर आहे. तो डॅम पण 1 नंबर हो आहे. तो बघा बघ. तिथून. मी काय बोलतो चालत जाऊया. तुम्ही बघू शकता. बॅक कॅमेरा चालू करा आणि बघा. बॅक कॅमेरा चालू करा आणि बघा. अरे क्या क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका, क्या करूं, मार भी नहीं सकता. बॅक कॅमेरा चालू आता आपण इथून देवघरीला पोहोचणार आहोत थोड्या वेळात. व्ह्यू बघून घ्या. आम्ही आई घाट आम्ही सुवर्ण मंदिर. आम्ही या शॉर्टकटने आलोय. खरं बोलायला गेलं तर काय गाइस अभी क्रॉप करणार आहे. काय बोलतोय हे गाइस अभी केलता ना. आम्ही त्याला पहिलेच शिवेट. अरे बघ. त्याला आवायचा लावून. ताप नाही करायचं आपल्याला एडिटिंग. काय प्रॉपर कर. प्रॉपर बनव व्हिडिओ. चल. अरे बोल ना. भावानं आता पोहोचले तर दिव्यागरला. View लय भारी आहे. हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. मागे डॅम आहे. हे पूर्ण असं पाणी इथून एक सुंदर असा पोरगा येतोय आता. हे सर्व मित्रमंडळी आहेत माझे. एक सुंदर असा व्यक्ती म्हणजे मीच. निशांत पगारे. याचं माहित नाही. हा इथला रहिवासी आहे. आम्हाला हे सगळे रहिवाशी आहेत. तो रहिवाशी आहे. मेन तिकडे गेला पाणी बघ गाडी. किती स्वच्छ आहे. पाणी बघ. तुम्ही व्ह्यू बघा. पाणी बघ. पाणी बघ. हा भाई. मागे डॅम आहे इथे. हे पाणी चल आता, हे चल, पाणी तिकडे खूप चल. स्वच्छ आहे इथे. चला. त्याला भेटूया पुढे मंदिरामध्ये. डायरेक्ट भेटूया आता. भावांनो हा व्ह्यू बघू शकता. मागाशी बोललो डॅमचा व्ह्यू बघा जवळून. जवळून व्ह्यू बघा. अरे शिव. हा व्ह्यू बघा. हा डॅम आहे. त्याला फुलांचं वाटलं. हा बघा कॉलवरती कसा बोलतोय बघा. नेटवर्कची कांडी बाहेर काढली. अरे काय असं कुठं असतं का. इथं आमच्या इथं असं नेटवर्क हा ना. हे पाटील दुर्बीन काढूया. बघा ही गावाकडची बैलगाडी आणि आपले नंद्या आणि सर्जा. नंद्या आणि सर्जा. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय श्री सुवर्ण गणेश मंदिर दिव्यागर इथे. तर मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यास अलाउड नाही आहे. मग आम्ही बाहेर फक्त 2 फोटो काढले. ते फोटो मी पुढे अपलोड करतो. ते तुम्ही पाहून घ्या पुढे. चला. आता बना राहिला अण्णा 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 आमचा डॅशिंग अण्णा. आता डायरेक्ट बना राहिले. पर पर्सन आहे काहीतरी 200 रुपये. चाललंय आता बना राईड करायला.
बनाना राइड, चलो गो बनाना राइड. गावात खतरनाक खतरनाक. अरे या रे या. बाईक काढा. फुल मजा फुल मजा फुल मजा. व्ह्यू बघा काय व्ह्यू फक्त बघा. फक्त व्ह्यू बघा फक्त व्ह्यू. आपली गँग बाय मचा रे पब्लिक. प्रणय माझं बाय बसा ना. बाबा पगार रे बाबा. मला काय बोला मला ए बाय बाय बाय. भांडा भांडा भांडा. अजून एक तिसरा अजून काय तिसरा तर. पाठ पाठ पाठ. काय म्हणायचं हे मित्रांनो, हे काय म्हणायचं. भावांनो एक नंबर एन्जॉय मजा येते. तुला काय बोलायचं याच्याबद्दल. तुला काय बोलायचंय ट्रिप बद्दल. ट्रिप बद्दल तुम्हाला काय बोलायचंय. सिद्धार्थ जाधव बघितलाय का तुम्ही? असं ना चल चला. अरे माझा हात आहे, एक पकडता येतो माझा हात. एक नंबर आहे मजा फुल येते. नाही घरी घेऊन जाणार याला. बोल. स्टार पीस सापडली. चष्मा खाली पडलेला पाण्यामध्ये शोधताना भेटला तो. स्टार पीस भेटलाय. सोडून दे ना. सोड. अशा प्रकारे पाण्यात बोलता सोडत म्हणून आलंय. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? अशा प्रकारे चष्मा हरवलेला आहे. ते शोधण्यामध्ये सर्व व्यस्त आहेत. स्टार पीस सापडलाय. पण जिवंत आहे का? हो जिवंत आहे. हे बघा मस्त. जाऊ अरे दे. मला वाटलं कराच तो चष्मा पाण्यात. भावांनो आम्ही आलो दिव्यागरला. भावांनो दुसरा दिवस आज आलोय हरिहरेश्वरला. मागचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. खाली मंदिर आहे, मंदिराकडून जाऊन आलो. मंदिरामध्ये फोटो अलाउड नाही आहेत. आता इथून डायरेक्ट आता आम्ही खाली जाणार आहे. खालचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला 2 मिनिटांमध्ये. आणि तिकडे मागे आहे ना बीच आहे. इकडे मागे बीच आहे. इकडे पण थोडा वेळ जाणार आहे. ते सगळं दाखवतो तुम्हाला. पहिला हा खालचा व्ह्यू बघा. चला हे बघा हा व्ह्यू बघा. हरिहरेश्वर बीच एक नंबर व्ह्यू आहे. ते मागे बोटी बघा किती लांब आहेत. आज सर्व मच्छी मारण्यासाठी बोट्या गेलेल्या आहेत. एक नंबर व्ह्यू आहे. चला आता पुढे भेटूया. तर मित्रांनो हा आहे हरिहरेश्वर बीच.
बाजूलाच हरिहरेश्वर मंदिर आहे. हा निसर्गरम्य असा बीच खूप सुंदर आहे. दुर्बिणीने पाहतोय मी, खूप सुंदर आणि असं निसर्गरम्य वातावरण आहे इथे. तर मित्रांनो, आज तिसरा दिवस. आज आम्ही आलो आहे बाणकोट किल्ल्यावरती. हा बाणकोट किल्ल्याचा महाद्वार तुम्ही पाहू शकता. हा सुंदर असा बाणकोट किल्ला. बाजूला सनसेट होत आहे. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असलेला हा बाणकोट किल्ला. बाजूला हा तुम्ही समुद्र पाहू शकता. खूप सुंदर दृश्य दिसत आहे इथे. तर मित्रांनो, ही नोटीस पाहू शकता तुम्ही. गडावरती कोणी घाण केली, कचरा केला तर त्याला 5,000 रुपये दंड आहे. तसेच बाजूला हा तुम्ही व्ह्यू पाहू शकता. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. मित्रांनो, महादरवाज्यातून आतमध्ये आता आपण प्रवेश करूया. हा भगवा झेंडा पाहू शकता. भगवा झेंडा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं प्रतीक आहे. सर्वांनी कमेंटमध्ये लिहा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. महादरवाज्यातून आतमध्ये प्रवेश करूया. किल्ल्याच्या उजव्या साईडला पाण्याचे टाके आहेत. सुंदर असा हा बाणकोट किल्ला तुम्ही पाहू शकता. किल्ल्याच्या डाव्या बाजूला पायऱ्या आहेत. आता आपण पायऱ्यावरून वर जाऊयात. पुरातकालीन 350 वर्षापूर्वीची ही तोफ, खूप सुंदर अशी तोफ आहे ही. किल्ल्यावरून हे सुंदर दृश्य तुम्ही पाहू शकता. किल्ल्यावरती आले की प्रत्येक वेळा आपल्याला महाराजांची आणि त्यांच्या मावळ्यांची आठवण येते. त्यांनी जिंकलेले गड किल्ले, त्या गड किल्ल्यावरती त्यांचे सांडलेले रक्त याची आपल्याला जाण असली पाहिजे. या गड किल्ल्यासाठी आपल्या मावळ्यांचं खूप कष्ट आहे. त्यांच्यामुळेच आपण असे सुखरूपपणे फिरू शकतो. तर मित्रांनो, हा सनसेट पाहू शकता तुम्ही. अतिशय सुंदर असा सनसेट आहे हा. ह्या गडावरून समुद्र खूप अतिशय सुंदर दिसत आहे. गडावरती आलं की प्रत्येक वेळी आपल्याला महाराजांची आठवण येते. तसेच त्यांची इतिहास आपल्याला आठवतो. त्यांनी केलेलं काम, त्यांच्यामुळेच आपण या महाराष्ट्रामध्ये आता राहू शकतो. आपण आता श्वास घेतोय तर फक्त त्यांच्यामुळे हा श्वास घेत आहे. आपण त्यांचा हा इतिहास खरंच म्हणजे जपला पाहिजे. भावांनो, 2 दिवस झालेले आहेत. आमची ट्रिप संपलेली आता. 2-3 बीच केलेत आम्ही. एक गड पण केलेला आहे. ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल आता. सगळे 2-3 दिवस आम्ही एन्जॉय केलेलं आहे. आता चालू आहे मुंबईला. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला. मित्रांनो, व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.